बातमी नाशिकमधून आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। 2320 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये सध्या 65% एवढा पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे। खरं तर अवघ्या 24 तास झालेल्या पावसामध्ये नाशिकच्या गंगापूर धरणाची पाणी पातळी वाढलेली आहे। जून महिन्यामध्ये पहिल्यांदाच 15 वर्षात गंगापूर धरणामध्ये 65% एवढा मोठा पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे आणि त्यामुळे एक समाधानाची बाब अशी की नाशिककरांचं वर्षभराचं पाण्याचं टेन्शन जे आहे ते यामुळे मिटलेलं आहे। गंगापूर धरणातून सध्या 2300 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। हे पाणी संध्याकाळनंतर नाशिकच्या गोदाघाट परिसरात पोहोचणार असल्या कारणाने गोदाघाट परिसरातील रहिवाशांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी।